नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कोल्हापूर तलाठी भरती 2013 हा पेपर आपण सोडवून घेत आहोत। यामध्ये भाग क्रमांक 1 ते 10 क्वेश्चन्स पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण केलेले आहेत। आता नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला पाहायचे आहे, त्यापूर्वी काही आपण उजळणी करून घ्यायची आहेत। बघा, सुदामाचे पोहे हे पुस्तक कुणाचे आहे? श्रीकृष्ण गोलटकर यांचे। क्वेश्चन नंबर 2 बघा, आपला कोण आहे? साखरविडा हा शब्द खालीलपैकी कोणत्या समासाचे उदाहरण आहे? मध्यम पदलोपी, हे आपण बघितलेलं आहे। त्यानंतर विकारी शब्दाच्या जाती किती आहेत? तर विकारी शब्दाच्या जाती 4 आहेत। त्यानंतर ज्या शब्दाच्या मूळ रूपात बदल होत नाही असे आपल्याला काय म्हणायचं आहे? अविकारी असं आपल्याला म्हणायचं आहे। त्यानंतर 5 नंबर, तृतीय विभक्तीचे प्रमुख कार्य काय आहे? तर यामध्ये प्रत्यय नेश लागतात। तृतीय विभक्ती हे करण, पर्याय क्रमांक 1। 6 नंबर बघा, काम करा म्हणजे यश येईल, हे संकेतार्थी वाक्य आहे। त्यानंतर 7 नंबर बघा, 2 वर्ण एकापुढे एक आले असता उच्चारस्थानाच्या नियमापर्यंत एकत्र होण्याच्या प्रकाराला टिंबाटिंबा असे म्हणतात, तर याला संधी असं म्हणायचं आहे। यामध्ये नेक्स्ट बघा, 1 मिनिट, 7वा बघा, 2 वर्ण एकापुढे एक आले असता उच्चार शास्त्राच्या नियमांप्रमाणे ते एकत्र होण्याच्या प्रकाराला स्वरसंधी, व्यंजनसंधी, संधी आणि समास। आता यामध्ये लक्षात ठेवा, समास आणि संधीमध्ये गोंधळ करू नका। संधी म्हणजेच बघा, यामध्ये उत्तर 7चं 3 येणार आहे, लक्षात ठेवा। त्यानंतर पर्याय क्रमांक 8 बघा, क्वेश्चन 8, जेव्हा वाक्यात शब्दाची चमत्कृती साधली जाते हा अलंकार होतो। त्यानंतर अपहुंती आपण बघितलेला आहे, श्लेष बघितलेला आहे, उपमा बघितलेला आहे, यमक सुद्धा बघितलेला आहे, तर याचं 8 नंबरचं उत्तर 3 येणार आहे, 2, 8, 2। त्यानंतर 9 बघा, उपमेचा निषेध करून ते उपमानाचं आहे असं सांगितलं होतं तेव्हा अलंकार होतो, तर अपउंती हा अलंकार होतो। 10वा प्रश्न बघा, टिंबाटिंबा म्हणजे कमीत कमी शब्दात सामासिक शब्दाचे केलेले स्पष्टीकरण होय, तर यामध्ये लक्षात ठेवा विग्रह हे उत्तर आहे। क्वेश्चन्स आपण पाठिंबाच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत। आता नेक्स्ट बघा, 11 ते 20 क्वेश्चन्स आपल्याला पाहिजेत, अतिशय डीपमध्ये आपण पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, अतिशय मस्त व्हिडिओ आहे। पंकज हा टिंबाटिंबा शब्द आहे किंवा समास आहे, तर लक्षात ठेवा खाली आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत, द्विगु, बहुव्रीही, समाहार, उपपद, तत्पुरुष। तर यामध्ये हे 4ही पर्यायाचा आपण वापर करायचा आहे। 4ही पर्याय म्हणजेच काय नेमकं पाहून घ्यायचं आहे। द्विगु म्हणजेच काय, बहुव्रीही म्हणजेच काय, समाहार म्हणजेच काय, उपपद, तत्पुरुष म्हणजेच काय। द्विगु हा एक कर्मधारय समासाचा प्रकार आहे। कर्मधारय समासात विशेषणाचा वापर केला जातो म्हणून सांगितलेलं आहे। द्विगु समासात संख्या अधिक नाम, म्हणजे यामध्ये संख्या आणि नाम असतात। बारबाही, त्रिदल, लक्षात ठेवा, 12 बाहींचा समूह म्हणजे बारबाही, 3 दलांचा समूह म्हणजे त्रिदल असं आहे। परंतु अपवाद काय आहेत बघा द्विगुला? दशभुजा, दशानन, चौकोन, त्रिकोण, पंचकोन आणि षटकोन हे संख्यावाचक शब्द असून सुद्धा हे द्विगु नाहीत, लक्षात ठेवा। हे अपवादच असे विचारतात, लक्षात ठेवा। द्विगु म्हणजे ज्यामध्ये संख्याचा समावेश होतो, म्हणजे एक पर्याय येणार नाही आपला बहुव्रीही। बघा, ज्या सामासिक शब्दाची दोन्ही पदे महत्त्वाची नसून त्या 2 पदाशिवाय तिसऱ्याच पदाचा बोध होतो त्याला आपल्याला बहुव्रीही समास असं म्हणायचं। हा सामासिक शब्द त्या तिसऱ्या पदाचे विशेषण असते म्हणून सांगितलेलं आहे, यामध्ये विशेषणाचा उपयोग होतो, लक्षात ठेवा। या समासात मोडणारे शब्द शक्यतो विशेषण असतात। बघा, यामध्ये मागे सांगितलेले शब्द जे दशभुजा, दशानन, चौकोन, त्रिकोण, पंचकोन आणि षटकोन हे बहुव्रीही आहेत, लक्षात ठेवा। यामध्ये हे काय आहेत? बहुव्रीही आहेत। तिसऱ्याच व्यक्तीचा चेहरा समोर येत असतो। लंबोदर, लंब आहे उदर ज्याचा असा तो, लंब हे विशेषण आहे, उदराविषयी वापरलेला शब्द तो विशेषण आहे, लक्षात ठेवायचं। मग बहुव्रीही म्हणजेच काय? तिसऱ्याच व्यक्तीचा बोध होत असतो। आता समाहार या सामासिक शब्दाचा विग्रह करताना त्यातील पदांचा, तर यामध्ये पंकज हा शब्द यामध्ये बहुव्रीहीमध्ये येणार नाही, लक्षात ठेवायचं आहे। त्यानंतर आता यामध्ये बघा, या सामासिक शब्दाचा विग्रह करताना त्यातील पदांच्या अर्थाशिवाय तशाच प्रकारच्या आणखी घटकांचा अंतर्भाव केलेला असतो, त्यास द्वंद्व असं म्हणायचं आहे। म्हणजे बाजार रहाट वगैरे अशी त्याचा विग्रह झालेला आहे। भाजीपाला वगैरे, केर कचरा वगैरे, वेणीपेनी वगैरे, मीठ भाकर वगैरे, शेतीवाडी वगैरे, दगड बिगड, घोडाबिडा, कागद बिगद हे कसले शब्द आहेत? समाहार शब्द आहेत। त्यानंतर बघा, उपपद तत्पुरुष, लक्षात ठेवा, उपपद तत्पुरुष हे पण महत्त्वाचं तत्पुरुष आहे। तत्पुरुष समासाचा हा प्रकार आहे ज्या तत्पुरुष समासाचे दुसरे पद हे प्रधान असते व धातुसाधित कृदंत असते व ते स्वतंत्रपणे क्रियापद म्हणून वापरता येत नाही, लक्षात ठेवा। धातुसाधित कृदंत म्हणून आपण बघितलेलं आहे, करणारा, खाणारा, पिणारा हे शब्द असते ज्या क्रियापदाचा पूर्ण अर्थ लागत नाही, म्हणजे अपूर्ण क्रियापद आपण जर इथं म्हटलं तर त्याला आपण धातुसाधित किंवा कृदंत असं म्हणायचं आहे, लक्षात ठेवा। धातुसाधित व कृदंत लक्षात ठेवायचं। आता यामध्ये बघा, नीरज, कुंभकार, शेतकरी, लाजखाऊ, खग, पंकज, जलद, द्विज, मार्गस्थ हे जे शब्द आहेत, यामध्ये बघा पंकजची फोड कशी केली? चिखलात जन्मणारे। आता जन्मणारे कसं तयार झाले? बघा, जन्मणारे हे काय? धातुसाधित आहे। जन्म अधिक नारा, जन्म हे काय? मूळ शब्द आहे आणि मूळ शब्दाला लागलेला प्रत्यय जो आहे, मूळ शब्दाला लागलेला जो प्रत्यय आहे तो काय आहे? नारा आहे, लक्षात ठेवा। यामध्ये बघा, मूळ शब्दाला लागलेला प्रत्यय, मूळ शब्द जन्म आहे आणि जन्माला लागलेला प्रत्यय नारा,
म्हणजे धातू आणि प्रत्यय, त्याला आपण धातू साधित असं म्हणायचं आहे. म्हणजे पंकज हा जो शब्द आहे तो उपपद तत्पुरुष आहे. लक्षात ठेवा. यामध्ये 11चा पर्याय काय येणार आहे? 4 येणार आहे. त्यानंतर 12वा क्वेश्चन बघा, अतिशय सोपा क्वेश्चन आहे 12वा. भाऊ व बहीण हे टिंबाटिंबा द्वंद्व आहे. लक्षात ठेवा. भाऊ व बहीण यामध्ये द्वंद्वचे प्रकार 3 आहेत. इतरेतर द्वंद्व, समाहार द्वंद्व, वैकल्पिक द्वंद्व. हे द्वंद्व हे 3 प्रकार आपल्याला समजून घ्यायचे. पहिला द्वंद्व समासाचे, त्यामध्ये पहिला जो प्रकार आहे तो आपण बघून घ्या, इतरेतर द्वंद्व समास. लक्षात ठेवा. पहिला प्रकार इतरेतर, दुसरा समाहार, तिसरा वैकल्पिक आणि हा वेगळा प्रकार आहे लक्षात ठेवा समासाचा. आता इतरेतर द्वंद्व आपण बघूया. या सामासिक शब्दाचा विग्रह करताना यामध्ये आणि व हे शब्द असतात. लक्षात ठेवा. इतरेतर मध्ये आणि व लक्षात ठेवायचं आहे. वैकल्पिक मध्ये अथवा किंवा वा अशी शब्द पुढे असणार आहे. आणि ह्या समाहारमध्ये अनेक भरपूर घटकांचा यामध्ये समावेश होतो. अर्थाशिवाय तसेच अनेक प्रकारच्या घटकांचा अंतर्भाव होतो, त्याला समाहार म्हणायचा. तर यामध्ये एक्झाम्पल्स बघा. इतरेतरचं काय एक्झाम्पल आहे? बहीण भाऊ, त्याची फोड कशी केलेली आहे बघा. बहीण व भाऊ, विटी दांडू, विटी आणि दांडू, पशु पक्षी, पशु आणि पक्षी अशी त्याची फोड केलेली आहे. त्यानंतर समाहारचे बघा, बाजारहाट, बाजार, रहाट वगैरे, भाजीपाला, केर, कचरा, वरती आपण एक्सप्लेनेशन केलेलंच आहे यामध्ये. आणि वैकल्पिकमध्ये कशी फोड होणार आहे बघा. वैकल्पिकमध्ये यामध्ये विरुद्धार्थी शब्दांचा वापर केलेला आहे. अथवा किंवा वा विरुद्धार्थी शब्द आहेत यामध्ये. अथवा किंवा वा या वैकल्पदर्शक उभ्याने अव्ययांचा वापर केला जातो. विरुद्धार्थी शब्द आहेत यामध्ये. आता यामध्ये 15, 16, 15 किंवा 16, मागे किंवा पुढे, पाप, पुण्य, सत्य किंवा असत्य, न्याय किंवा अन्याय, छोटं किंवा मोठं, बरं किंवा वाईट, खरं किंवा खोटे असे शब्द त्याला वैकल्पिक द्वंद्व असं म्हणायचं. त्यामध्ये व वापरलेला आहे. बहीण व भाऊ किंवा भाऊ व बहीण. लक्षात ठेवा. हा समास कोणता आहे? इतरेतर द्वंद्व समास आहे. लक्षात ठेवा. पर्याय कुठला येणार आहे? पर्याय क्रमांक 1. त्यानंतर क्वेश्चन नंबर 13 बघा. क्वेश्चन नंबर 13 अतिशय सोपा आहे बघा. त्याचं उत्तर तुम्ही देऊ शकता. अतिशय सोपा प्रश्न आहे. खालीलपैकी सामान्य नाम कोणते? पर्याय 1 नवलाई, महागाई, आमराई, चपळाई असे पर्याय आहेत. तर यामध्ये आपल्याला पहिला सामान्य नाम, भाववाचक नाम आणि विशेष नाम हेच पहिला समजून घ्यायला पाहिजे. सामान्य नामाचे प्रकार बघा कुठले आहेत? पदार्थवाचक नाम आणि समूहवाचक नाम. पदार्थवाचक नामामध्ये साखर, समूहवाचक नामामध्ये सैन्य येणार आहे. भाववाचक नाम कसं तयार होणार आहे बघा. प्रत्येक कुठले कुठले लागतात? य, त्व, पन, पना, ई, ता, की, गिरी, वा, आई, वी हे पर्याय लागतात. आता आई प्रत्यय लागून कुठले शब्द बनले आहेत? नवलाई, महागाई, चपळाई हे शब्द बनलेले आहेत. त्याचे प्रकार सुद्धा आहेत. भाववाचक स्थितीदर्शक, गुणदर्शक, कृतीदर्शक. स्थितीदर्शक म्हणजे गरिबी, श्रीमंती, गुणदर्शक म्हणजे सौंदर्य, कृतीदर्शक म्हणजे चोरी किंवा चळवळ हे शब्द आहेत. विशेष नाम म्हणजेच काय? मोती व राम. तर यामध्ये लक्षात ठेवा की जे शब्द आहेत बघा, यामध्ये नवलाई, महागाई, चपळाई हे शब्द भाववाचक नामाचे आहेत, कारण इथं दिसलेलंच आई हे प्रत्यय लागलेले आहेत. तर हा वेगळा शब्द कुठला? आमराई. लक्षात ठेवा. आमराई हा सामान्य नाम झाला. त्यानंतर नेक्स्ट बघा 14वा प्रश्न. अव्ययी भाव समासात टिंबाटिंबा पद प्रमुख असते. आता समासाचे मेन जे 4 प्रकार आहेत ते आपल्याला पहिला बघायला पाहिजे. समासाचे 4 प्रकार पडतात. अव्ययी भाव समास, तत्पुरुष समास, द्वंद्व समास आणि बहुव्रीही समास. परत एकदा बघा. अव्ययी भाव, तत्पुरुष समास, द्वंद्व, बहुव्रीही हे समास आहेत. आता अव्ययी भाव समासमध्ये बघा, यामध्ये कालवाचक शब्द, रीतिवाचक शब्द, स्थलवाचक शब्द असतात. यामध्ये प्रथम पद हे महत्त्वपूर्ण आहे. लक्षात ठेवा. कुठले पद महत्त्वपूर्ण आहे? प्रथम पद. यामध्ये कुठले? तत्पुरुष समासमध्ये पण आपण जाणार आहोत. यामध्ये लक्षात ठेवा. अव्ययी भावामध्ये प्रथम पद, तत्पुरुषमध्ये दुसरे पद. यामध्ये दोन्ही पदे महत्त्वाचे असतात आणि यामध्ये तिसरेच पद महत्त्वाचे असते. दोन्ही पद महत्त्वाचे नसतात. लक्षात ठेवा. यामध्ये तिसरेच पद महत्त्वाचे असते. तर यामध्ये पहिला अव्ययी भाव समास आपण पूर्ण बघून घ्या. यामध्ये स्थलवाचक, रीतिवाचक, कालवाचक शब्द असतात. आजन्म, जन्मापासून. आता यामध्ये आ हा शब्द महत्त्वाचा आहे यामध्ये. हां. आणि आचं पुढ कशी केलेलं आहे? पासून. बेमालूम, शिवाय म्हणजे आजन्म, जन्माशिवाय, बेमालूम माहितीशिवाय हे शब्द अव्ययभावी समासाचे आहे. जन्मापासून म्हणजे लक्षात ठेवा एक स्थिती आहे त्याची. लक्षात ठेवा. माहितीशिवाय. आता तत्पुरुष समास म्हणजे बघा, 2 घटकाचा उल्लेख असतो पण दुसऱ्या घटकाचे अस्तित्व जाणवते. लक्षात ठेवा. 2 घटक दिसतात पण दुसरा तिथं घटक आपल्याला जाणवतो. यातील पहिले शब्द नाम किंवा विशेषण असते. लक्षात ठेवा. यामध्ये पहिला शब्द नाम किंवा काय असणार आहे? विशेषण असणार तत्पुरुषमध्ये. यामध्ये दुसरे पद प्रधान असते. महत्त्वपूर्ण आहे. बुद्धी, जड हा शब्द इथं महत्त्वपूर्ण आहे. मुक्त हा शब्द इथं महत्त्वपूर्ण आहे तत्पुरुष समासामध्ये. मग याची पुढे कशी होणार आहे? वेगळं कसं होणार आहे बघा. बुद्धी जड, बुद्धीने जड. ऋणमुक्त, ऋणातून मुक्त. आता द्वंद्व बघा, यात दोन्ही पदे प्रधान असतात. लक्षात ठेवा. 2 समासामध्ये दोन्ही पदे प्रधान असतात. लक्षात ठेवा. यामध्ये म्हणजे आपण वरती बघितलेले आहे. आई वडील, वेणी फेणी, साखर, भाजीपाला. आता बहुव्रीही बघा,
यात दोन्ही पदे प्रधान असून तिसरेच पद पुढे येते. आता वक्रतुंड म्हणजे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे ज्याचे तोंड गोलाकार किंवा वक्र आहे असं नाही, तर त्याचा व्यक्ती पुढे वेगळीच येते. वक्रतुंड म्हणजेच गणपती ही प्रतिमा आपल्या चेहऱ्यासमोर येत असते, लक्षात ठेवा, म्हणून त्याला भ्रुवी समास म्हणायचे. आता यामध्ये लक्षात ठेवा अव्ययभावामध्ये प्रथम पद महत्वाचे, तत्पुरुषमध्ये दुसरे पद, दोन म्हणजे दोन्ही पदे प्रधान असतात, बहुव्रीहीमध्ये तिसरेच पद महत्वपूर्ण आहे. तर लक्षात ठेवा यामध्ये बघा कुठला पर्याय येणार आहे, अव्ययभाव समासात पहिले पद महत्वपूर्ण असते. तर 14 एक उत्तर येणार आपलं, किती येणार 14 व एक उत्तर येणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 15. क्वेश्चन नंबर 15 पाहायचा आहे, पुढे दिलेल्या शब्दापैकी फारसी उपसर्ग असलेला शब्द कोणता. तर आपल्याला काही उपसर्ग पाठ करायचे. मराठी उपसर्ग कुठले आहेत बघा, आड, नी, फट, अद, अव, पड, भर, अ. संस्कृती उपसर्ग बघा, अ, आ, अनु, अप, अति, अव, अधि, अभि, उप, उत, नी, परी, प्र, प्रति, वि, सम, सुस. फारसी व अरबी उपसर्ग असलेले ऐ, नगर, ना, सर, कम, दर, बद, हर. लक्षात ठेवा यामध्ये मराठी उपसर्ग असलेला भर. तर 3 नंबरचा जो पर्याय तो मराठी उपसर्गाचा आहे. आणि 1 नंबर जो पर्याय आहे हरकामी, तो फारसी व अरबी उपसर्ग असलेला आहे. म्हणजे 15वाचं उत्तर काय येणार आहे, पर्याय क्रमांक 1. 15चं पर्याय क्रमांक 1. सीमा घरी आली आणि जेवली हे वाक्य टिंबाटिंबा आहे. यामध्ये बघा सीमा घरी आली एक क्रिया पूर्ण झाली आणि दुसरी क्रिया कुठली, जेवली, 2 क्रिया पूर्ण झाली. त्यामध्ये 2 वाक्य जोडलेले आहेत. कशाने जोडलेले आहेत, आणि, म्हणजे हे वाक्य संयुक्त आहे. आता काही वाक्याचे प्रकार पण बघायला पाहिजे आपल्याला. बघा केवळ वाक्य म्हणजेच काय, एकच उद्देश एकच विधेय. रामूने काठी घेऊन कुत्र्याला मारले. लक्षात ठेवा एकच उद्देश रामू, एकच विधेय मारले. लक्षात ठेवा एकच उद्देश एकच विधेय, एकच करता एकच काम. लक्षात ठेवा मारले हे काय विधेय आहे आणि रामूने हे काय उद्देश आहे. त्यानंतर मिश्र वाक्य, एक प्रधान वाक्य एक किंवा अधिक गौण वाक्य जोडले जातात. यामध्ये भरपूर गौण वाक्य जोडली जातात. लक्षात ठेवा त्यामध्ये प्रकार पण महत्वाचे. स्वरूपबोधक बघा, स्वरूपबोधक म्हणजेच काय येणार आहे बघा, की, म्हणून, म्हणजे. कारणबोधक कारण, का, की, कारण की. उद्देशबोधक म्हणून हे असतो. संकेतबोधक जर, तर, म्हणजे, की हे संकेतबोधक शब्द आहेत. तर एक्झाम्पल दिले बघा, शरीर बळकट व्हावे म्हणून व्यायाम करतो. तर यामध्ये काय आहे, उद्देश आहे शरीर बळकट करण्याचं आणि त्यामुळे तो व्यायाम करतो. लक्षात ठेवा उद्देश, लक्षात ठेवा उद्देश आणि त्याचा परिणाम. आता यामध्ये संयुक्त वाक्य बघा, 2 किंवा अधिक केवळ वाक्य जोडणे. तर यामध्ये हे संयुक्त वाक्य कशाने जोडले जातात बघा, त्याचे 4 प्रकार आहेत. समुच्चय बोधक, विकल्प बोधक, न्यूनत्व बोधक, परिमाण बोधक. समुच्चय बोधक म्हणजे आणि व शिवाय, समुच्चय बोधक मध्ये आणि व शिवाय. विकल्प बोधक मध्ये अथवा, की, किंवा. त्यानंतर न्यूनत्व बोधक पण, परंतु, परिमाण बोधक म्हणून, सबब. लक्षात येतं परिणाम बोधक पाहिजे होतं, परिमाण झाले. लक्षात ठेवा ते बदल करायचे म्हणून सबब. पाऊस आला आणि मोर नाचू लागला, तो आजारी होता म्हणून त्याला यायला उशीर. आता यामध्ये लक्षात ठेवा इथं पण म्हणून आहे, इथं पण म्हणून आहे, जमलिंग व्हायचं नाही. लक्षात ठेवा इथं म्हणून आहे, हे मिश्र वाक्य आहे, इथं म्हणून आहे. लक्षात ठेवा इथं यामध्ये काय लक्षात ठेवा, इथं एक परिणाम आहे आणि परिणाम आहे इथं बघा, एक पाऊस आला आणि मोर नाचू लागला, बरोबर आहे का, म्हणून त्याला यायला उशीर झाला. यामध्ये पाऊस आला आणि मोर झाला, एक क्रिया घडली आणि त्याचा परिणाम दुसऱ्यावर झालेला आहे. लक्ष ठेवा यामध्ये म्हणून हे काय परिणामबोधक आहे. आता यामध्ये आणि जोडलेला आहे, तर आणि कशात आहे बघा, यामध्ये आहे आणि इथं आहे. मग समुच्चयबोधक वाक्य कोणाचा प्रकार आहे, संयुक्त वाक्याचा प्रकार आहे, म्हणून पर्याय क्रमांक काय येणार आहे तर 3 येणार आहे. क्वेश्चन नंबर 17 बघा, वाक्याच्या शेवटी पुरी हे अक्षरे असलेल्या त्यातील पुरे हे अक्षर नेहमीच लिहावे. लक्षात ठेवा हे सगळ्यांना माहिती आहे की पुरे हे अक्षर आपण कोल्हापूर सोलापूर कसं लिहितो, दीर्घ आहे. दीर्घ म्हणजे दुसरा उकार, दुसरी वेलांटी आपण त्याला म्हणतो. मग 17व्याचं उत्तर काय येणार आहे, दीर्घ येणार आहे, उत्तर क्रमांक 3. त्यानंतर 18वा प्रश्न बघा, क्रियांचा अर्थ पूर्ण करण्यासाठी कर्माची जरुरी नसते. तर यामध्ये बघा 1 स्थलवाचक, 2 परिमाणवाचक, 3 अकर्मक, 4 सकर्मक. यामध्ये लक्षात ठेवा स्थलवाचक परिमाणवाचक हे काय येणार नाहीत. पर्याय क्रमांक 3 अकर्मक सकर्मक. अकर्मक म्हणजे जिथं काय नाही, कर्माची गरज नाही, त्याला अकर्मक आपण म्हणतो. सकर्मक म्हणजे जिथं कर्म आहे आणि कर्माची क्रिया दुसऱ्या कोणावर तर घडते, त्याला आपण सकर्मक म्हणायचं आहे. आता यामध्ये सकर्मक अकर्मक यामध्ये पर्याय क्रमांक 3 येणार आहे. उत्तर लक्षात ठेवा पर्याय क्रमांक 3. 18चं उत्तर काय येणार आहे, पर्याय क्रमांक 3. त्यानंतर सकर्मक म्हणजेच काय, अकर्मक म्हणजेच काय, यात क्रिया करणारा एक आणि सोसणारा दुसराच असतो. उदाहरणार्थ रामाची क्रिया कुणावर घडते, निबंध, म्हणजे राम क्रिया करतो आणि रामची क्रिया दुसऱ्यावर घडते म्हणजे निबंधावर घडते. गीता पाणी पिते, त्यानंतर यात क्रिया करणारा सोसणारा तोच असतो, म्हणजे क्रिया करणारा पण तोच आणि क्रिया ज्याच्यावर घडते ती व्यक्ती तीच असणार. यामध्ये बघा रामूला आंबा आवडतो, सीता मुंबईला गेली. लक्षात ठेवा हे सकर्मक वाक्य आणि अकर्मक वाक्य आहेत. यामध्ये लक्षात ठेवा पर्याय क्रमांक 3 येणार आहे. नेक्स्ट
क्वेश्चन नंबर 19, खालीलपैकी मध्यमपद लोपी समासाचे उदाहरण कोणते? खलपुरुष, हे पण विशेषण वापरले. लघुकथा, कथाविषयी माहिती ज्यादा माहिती आहे. मग हे पण काय आहे? कर्मधारय समास आहे. म्हणजे एक जर विशेषण असेल तर लक्षात ठेवा ते कर्मधारयमध्ये जाणार आहे. देश, सेवा, तर हे लक्षात ठेवा देशासाठी सेवा हे तत्पुरुष समास आहे. आणि हास्य वदन हा काय झाला? मध्यमपद लोपी समास आहे. कारण हास्य आणि वदन, हास्य म्हणजे चेहरा आणि वदन म्हणजे आपण तोंड किंवा हेच म्हणू शकतो, म्हणजे ज्याच्या चेहऱ्यावर काय आहे म्हणजे हास्य वदन. लक्षात ठेवा जसं कांदा पोहे, कांदा घालून केलेले पोहे, तसं हास्य वदन हा मध्यमपद लोपी समास आहे. त्यानंतर 20 बघा, ज्यांची रचना अक्षर संख्येवर अवलंबून असते त्यास टिंबाटिंबा म्हणतात. ज्यांची संख्या अक्षर संख्येवर, लक्षात ठेवा यामध्ये ह्याचं उत्तर बघा छंद येणार आहे 20-4. ज्यांची रचना अक्षरांची रचना करून छंद तयार होतो. मन हे तुम्हाला माहितच आहे. मात्रा म्हणजेच काय? अक्षर उच्चारणात जो कालावधी लागतो त्याला मात्रा असं म्हणतात. मात्रा म्हणजे 1 मात्रा, 2 मात्रा. अक्षर जर दीर्घ असेल तर 2 मात्रा असतात. अक्षर जर रस स्वरूपात असेल तर 1 मात्रा. हे आपल्याला माहितच आहे. वृत्ताचे प्रकार सगळ्यांना माहिती आहे. छंद, अक्षरग्रहण वृत्ते, मात्रा वृत्ते आणि छंद. याचं विसाचं उत्तर काय आहे? छंद आहे. तर यामध्ये बघा अतिशय सोपे प्रश्न आहेत, समजून घ्यायचं आहे. व्हिडिओ पूर्णपणे बघायचा आहे, इतरांना पण व्हिडिओ शेअर करायचा आहे. अतिशय महत्त्वपूर्ण आणि पुन्हा पुन्हा हे प्रश्न विचारले जातात, लक्षात ठेवा.